पाहिलंस किती निर्लज्जपणे नाचत होता त्या मुलींबरोबर. हो ना. आणि निर्लज्जपणाचा कळस आहे, कळस. काय आणि त्याहून कळस म्हणजे तो त्या बायकांच्या मागे पळत होता हळद लावण्यासाठी. शी. नाही, मला अजिबात नाही आवडले. पण काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे तुम्ही प्रेम करायचं आणि आम्ही ते सहन करत बसायचं. का 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 मी डॅडची खोटं बोलले? म्हणजे समीर आणि अमर हा एकच आहे हे मला नाही सांगता येत त्यांना. आता सहनही करता येत नाही आणि सांगताही येत नाही. चल जेवून घे. सुरेश पुन्हा पळाला. जाऊन शोधा त्याला. अरे आज ह्याच्यामध्ये एवढी ताकद आली कशी काय? ये रंगिया, आजचा वायदा हाय. काय पण कर आणि माझे पैसे दे. कंटाळा आणलाय माणसानं. ओय, काय 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 चाललंय काय? थांब रे. काय रे भावा, त्या दिवशी त्या हळदीतल्या मुलीबरोबर नाचत होतास टाईट होऊन, आणि आता हा असा पळत पळत का आलायस? का त्या मुलीचा मर्डर बिर्डर केलास की काय? काय वेडायस का तू? अरे माझ्या मागे गुंड लागलेत म्हणून असं लपत लपत मागच्या भिंतीवरून उडी मारून आलोय. गुंड तुझ्या मागे? हा. त्या दिवशी हळदीत पिऊन टाईट होऊन त्या मुलीबरोबर नाचलास, आता तुझ्या मागे गुंड लागलेत. अजून आपण काय काय पराक्रम करून ठेवले जरा आम्हाला कळेल काय? कोण? मी? नाही तर काय मी? अरे काय, कुणाच्या हळदीचा कार्यक्रम? अरे डॉलीची हळद. तिच्या हळदीत टाईट होऊन नाचलास ना. बरं, ज्या मुलीबरोबर नाचलास ती मुलगी तरी आठवते ना? हे बघ, तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. एवढा हँगओव्हर आहे की ह्याला काही कळतच नाहीये. 2 दिवस मला किडनॅप केलं होतं. तुला तुला कोण कशाला किडनॅप करेल? त्यांना वाटतंय माझ्याकडे करोडो रुपये आहेत. तुझ्याकडे कुठले आलेत करोड रुपये? काय संबंध? तेच तर, तेच काय संबंध मला तर कळतच नाहीये. ती दुसरी मुलगी कोण आहे? तू म्हणतोस तो हळदीचा कार्यक्रम. मी दारू पिऊन वेड्यासारखा नाचत होतो. हे सगळंच माझ्या डोक्यावरून चाललंय यार. बास झाला हा सॅम आणि अमरचा हा खेळ. बॉसला जाऊन सगळं खरं खरं सांगून टाकतो की सॅम आणि अमर मीच आहे. मी आता माझ्या घरी जातो. 15 मिनिटांनंतर तुम्ही माझ्या घरी या. आणि बघ, मी सांगितलं तसंच बोलायचं, तसंच वागायचं, कळलं? अय्या किती छान. त्यात काय छान काय नाहीये का? गप ना. डॅड, काय व्हायचं बाकी राहिलंय आता? काय व्हायचं काय राहिलंय बाकी आता? डॅड काय झालं? काय झालं? माझी एकुलती एक मुलगी तू. किती स्वप्न पाहिली होती. चांगलं धूमधडाक्यात तुझं लग्न करीन, पण सगळं धुळीला मिळालं. ज्याच्यावर तू प्रेम केलंस, ज्याच्याशी तू लग्न करायला निघालीस, तो एक दगाबाज निघाला. बाबा, तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणते. काय ऐकायचं पण त्याच्यात? मी बघते. तू इथे काय करतोयस? गेट आउट. कोण आलाय बेटी? अरे नमस्कार सासरे बुवा, नमस्कार. ये नमस्कार कर. हॅलो, व्हॉट सासरे बुवा, तू काही विसरलायस का आपलं ब्रेकअप झालंय? अय्या किती छान. त्यात काय छान? ब्रेकअप का बुवा? का बुवा? खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. तू जर इथून गेला नाहीस तर तुला मी धक्के मारून इथून हाकलून देईन. आवाज चिडू नका. का? जे काय झालं त्याच्यावर आम्ही एक मार्ग काढलाय बघा. कोणता मार्ग?
तुम्हीच सांगा. कसं आहे ना सासरे बुवा, हा? जसं मी तुमच्या मुलीवर लई प्रेम करतो तसंच मी महिनेवर सुद्धा लई प्रेम करतो. मी दोघींशी लगीन करायला तयार आहे सासरे बुवा. व्हॉट? हा, त्यात काय, अशी बरीच मोठी मोठी माणसं आहेत जी 2-2 लगीन करतात. एक करंट अकाउंट, एक सेव्हिंग अकाउंट. कधीही कुठूनही विड्रॉवल करता येतं. मी सुद्धा 2-2 लगीन करणार आणि लई मोठा होणार. अय्या किती छान. आपण दोघी एकत्र राहू. सवती म्हणून नाही, बहिणी म्हणून राहू. 2 बहिणी आणि त्यांचा एकच दादा. किती गंमत नाही. अगे सटवे, तुला लाज नाही वाटत? हा काही पर्याय तुझा? आपण सवत म्हणून राहू? हा, म्हणजे हा तर निर्लज्जच आहे आणि तू तर त्याच्याहूनच. आय कांट टेक दिस एनीमोर. बस. नो 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 नो. चला चला चालते वा. 1 मिनिट जरी थांबलात ना तर मी चांगलं तोडून टाकीन तुला, सांगतो मी तुला. चल जशी ना, तुमची चल, मर्जी. चल, चल. मी तर तुम्हाला टॉपची ऑफर देत होतो. अरे कसली ऑफर देतो तुला? चल ना, चला चल चल. हा. ची ऑफर देतो. काय थर्ड क्लास माणूस आहे, दोघी बरोबर लग्न करायचं म्हणतो. ऑफर देतो मला, ऑफर. तुम्ही ते सोडून द्या. अरे काय सोडून देतो का? ऑफर देतो मला. तुम्ही त्रास नका आपण करून घेऊ. ऑफर देतो मला म्हणजे बस. त्याच्यावर प्रेम करून ना मी माझी अक्कल कुठे विसरली, गॉड नोस. नाही पण तो परत आला तर त्याला दारात उभं करू नकोस म्हणजे झालं. हं? नाही म्हणजे एक सांगतो तुला आपलं. हं? हे बघा सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे परत आला, निर्लज्जम सदा सुखी. तुला म्हणजे काहीच लाज लज्जा शरम काहीच प्रकार नाहीये ना हा? हं? एक मिनिट, काय झालंय? तुला आमच्या दोघींची लग्न करायचंय? हा, रिव्हॉल्वर नाही, नाही, थांब, थांब, शूट हिम. थांब 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 थांब. एक मिनिट. दोघी कोण? नाही, थांब थांब जरा. मी आणि तुझी ती मैना. हो. महिना? एक मिनिट. काय 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 मी काय केलंय काय? हे तुला आम्ही पुराव्यासकट साबित करून दाखवलं तर. नाही हो, नाही. माझ्या मित्रावर पूर्ण भरोसा आहे. अहो, तो इतक्या खालच्या पातळीला कधीच जाणार नाही. असं हम्म, माझ्या खोलीमध्ये CCTV लावलाय, हम्म. बघायचंय? हं. या चल ते पिक्चर दाखवतात. चल पिक्चर बघूया विदाऊट तिकीट. बघा. कसं आहे ना सासरे बुवा, जसं माझं तुमच्या मुलीवर लई प्रेम आहे तसंच महिनेवर सुद्धा लई प्रेम आहे माझं. मी दोघींची लगीन करायला तयार आहे सासरे बुवा. आता खाकरून काय उपयोग आहे, हे बघ ना. इकडे इकडे. हे काय, एक- काही अजून बोलायचंय बाकी? लेट मी एक्सप्लेन प्लीज. गप्प राहा, काही बोलू नकोस. टाइम प्लीज. हा, किती खोटं बोलतोयस तू. तरी तुला म्हणालो होतो एक ना एक दिवस स्वतः पण मरशील आणि मला पण मारशील. अरे नीट बघ त्याच्याकडे, मी नाही येतो. त्याचे कपडे बघ, त्याची हेअरस्टाईल बघ, 1 नंबरचा चमन आहे तो. अरे अरे तूच आहेस तो. अजून किती खोटं बोलणार आहेस तू. अरे त्या दिवशी याच मुलीबरोबर तू हळदीमध्ये नाचत होतास ना, चंद्रमुखी चंद्रमुखी करत. आता इथे माझा देवदास व्हायची वेळ आली आहे. बघ, तुझा मित्र पण साक्षी आहे. अहो खरंच मला माफ करा. हा? मला माहित नव्हतं माझा मित्र एवढा खोटारडा येते. मला आता जस्ट समजलं हो. जस्ट हे सगळं म्हणजे ए नाटक कंपनी. 3 म्हणायच्या आत तुम्ही निघालात तर बरं, नाहीतर काही नाही, आम्ही 4 म्हणू. बरं झालं तू गोळी नाही मारलीस, कारण त्यामध्ये गोळ्याच नाहीयेत. ऐक ना माझा यार. अरे मी त्या मुलीला कधी बघितलं पण नाही यार. अरे एवढा का भडकतोय? एवढा का भडकतोयस? अरे तर खोटेपणाची हद्द झाली यार. अरे मी खरं सांगतोय, तो माझ्यासारखाच दिसणारा दुसरा कोणीतरी माणूस आहे. आता तू माझ्याशी पण खोटं बोलायला लागलास. यार आजपर्यंत माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती आहे, मग ही एवढी मोठी गोष्ट मी तुझ्यापासून का लपवू? माझं प्रियावर खरंच खूप प्रेम आहे यार. तिच्या प्रेमात पडल्यानंतर मी दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये यार. नक्की? तुझी शपथ. चंदू प्लीज काहीतरी कर यार. मला काहीही करून तिचा गैरसमज दूर करायचा आहे, प्लीज. आहे, तुला एक शेवटची संधी आहे. उद्या डॉलीच्या लग्नामध्ये प्रिया नक्की येईल. आपण तिला तिकडे भेटू. ओके? कम ऑन यार. नाही मी काय म्हणतो,
ठीक आहे, पण त्याबद्दल नको बोलूया. हे उद्या डॉलीचं लग्न आहे. मग आपण नटून सजून लग्नाला जाऊया. हा, मस्तपैकी. म्हणजे आता तुझ्या डोक्यात तो राग आहे ना, तो पण निघून जाईल आणि तू मस्त म्हणजे तुला म्हणजे ते Just like a good girl. ताई सर बाजू चल तिकडे चल. आता कुठे जायचं आता? मामा कसा आला इथे? तिच्या गळ्यातलं किती छान आहे नाही? अगं काय छान आहे. आपल्या गळ्याशी आलंय ना ते बघ आधी. चल इकडे जाऊन बघू. सारखे खातेस काय? अरे सॅम सॅम आहे तू सॅम. हो जावई बापू. कुठे लपायचं? तिथे शिरा आहे बघ. हा, ये हेच दिसतंय. हीच ती जागा. तुझ्यासाठीची शेवटची संधी. आता प्रियाला भेटून समजावूयात तिला. हो रे हो. अगं चल लवकर नाहीतर तो गायब होईल. बाबा गायब पाहिलं तो काय मिस्टर इंडिया आहे का? अगं हो, पण या इंडियातला होणारा तुझा मिस्टर आहे ना. चल. मामाने पकडलं ना आपल्याला. खैर नाही आपली. कुठे शोधायचं ह्याला? चल बघूया तिथे. प्रिया तू समजतेस तसं नाहीये. तुझा गैरसमज होतोय. मला काही समजायचं नाही. अगं ऐकून तर घे माझं. काय ऐकून घेऊ? हे सॅम, हा चल. व्हॉट अ सरप्राईज. थँक्स फॉर कमिंग. कशाला माझ्या मागे लागलेत? नाही दिसेल इकडून. हे नाही कुठे इथे आहे ते लपूया. हे मस्त आहे. नाही नको. मार डाला है ना, असं आहे ना, पाहिलं की नाही? हळदीमध्ये एवढा तमाशा केलास तू, तो बास नाही झाला. आता काय लग्नात परत करतोयस? हळद? या डॉलीच्या हळदीला कोण जाईल? मी नव्हतो आलो. आणि मी इथे आलोय ना ते सुद्धा बस. फक्त. तुम्हाला तयार व्हायला मदत करते. हा डॉली, ए डॉली, अगं काय चाललंय? किती वेळ लिपस्टिक लावतेस? तिकडे वरात जायची वेळ आली तरी तुझं लिपस्टिक लावणंच चालू आहे तुला. अरे नवरा नवरी कुठे? गट्टी का भरली? मिळेल. नाही, पाणी मिळेल का प्यायला? तहान लागले. पाणी आणतो. साहेब अरे ए सॅम, अरे तू इकडे काय करतोय? जर इकडे तुला मला काहीतरी सांगायचं. इकडे माझ्यासाठी आलायस? यू थिंक आय बिलीव्ह यू? मला अजिबात विश्वास नाही आणि सगळ्यांसमोर तमाशा करणं बंद कर, कळलं? फोटो प्लीज. तिकडे शोध. ए तिकडे बघ. नाही खूपच लोड आलाय माझ्यावर. हा इकडे. काय झालं? मामाने मला शोधून काढलंय. ते आणि त्याचे गुंड इथे आलेत. हा Shut up, या. बाद में. ए प्रिया ऐक ना. बाबा बसताय काय? आता बसायची वेळ झाली आहे ना. चला ना शोधू. मी असं नाहीये ग प्रिया, खरंच. ए बाबा तू तरी समजावून नाही हिला. बरं ठीक आहे जा. मैना आणि मला लपायसाठी जा. अरे साहेब मामा. हा हा हे बघ. एक वेळ अशी येईल किंवा तुला सगळं खरं काय ते कळेल. बघ तुला पश्चाताप होईल. सॅम, आय एम नॉट इंटरेस्टेड. नॉट इंटरेस्टेड? इथे राहिला त्याला. नाही इथे नाहीये. मेलो. साहेब सांभाळून घे, सांभाळून घे. अरे बाबा, हे बाबा. सांगितलं नाही ना, लपलं होतं ते. हा त्यांच्यावर राज्य आहे. येडेच काय 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 बोलणार. सॉरी हा, स्वतःची पायरी ओळखली नाही मी. माफ करा. चला. हाय प्रिया. हाय कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू. थँक्यू. इकडेच होता. इकडे 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 इकडे. समोरच आहे. आता काय करायचं? कोण तुम्ही? नवऱ्याकडून की नवरीकडून? भटजीकडनं. ते कसं काय? अहो ते नवरा नवरी अजून आले नाही आहेत हा? ना, त्याला बोलवायला आलोय. अरे बाबा बरं झालं तू भेटलास. कुठे होतास तू? माझं मरू देत. मला एक सांग, महत्वाचं काम केलंस? Okay. अरे तू प्रियाशी बोललास का? हो बोलण्याचा प्रयत्न करतोय मी, पण ती माझं काय ऐकूनच घेत नाहीये. सावकाश, सावकाश. तुम्ही एक काम करा. हा
नवरा आणि नवरी हातात सापडेपर्यंत तुम्ही खाली उतरूच नका. ओके ओके. त्याचं जाऊ देत. अरे खाली तो डॉनी आणि नवरडे आलाय. कोण? हे, राणी आणि दुखवटे आलाय. हा? हा तो बघ. कुठे गेला हा? आत्ता इथे दिसला होता. बाबा मला भूक लागलीये. आता डायरेक्ट तुझ्या लग्नाचं जेव. काय बोलतो तो? काय करतो इथे? त्याचं जाऊ देत. आपण काय करायचं ते ठरवूयात. नमस्कार गुरुजी. पटापट आमचं दोघांचं लगीन लावून टाका की. अहो पण नवरा नवरी कुठे आहे? येत्यात. त्याच्या आधी आमचं लगीन लावून द्या. राणी आणि दुखवटेने तुला ओळखू नये म्हणून वेगळे कुठेतरी दुसऱ्या रंगाचे कपडे घाल. सांगतो ते ऐक. फॅन्टॅस्टिक. चल. मज्जा मज्जा करायचं. फिरून या. बघ प्रिया. मूव्या. अरे ऐक ना. ओ भटजी बुवा, त्यांचं लग्न लावून टाका. मी दक्षिणा देईन. अय्या किती छान. ऐका ना, अरे तू हा आम्हाला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं अर्जंट आणि खास की बोलायचंय. हा बोला ना. बस 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 बस. हा शुभस्य शीघ्रम. चला शुभ कार्यास प्रारंभ करू. तू टेन्शन घेऊ नकोस, मी सांगतो. पण इथे नाही, इथे नाही. कुठे? आज चल सांगतो. आचमन करा. हा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम गोविंदाय नमः. पण तुम्हा बाबा बघतोय. मेरे नंतर घ्यायचे. अरे थांबा ये, ये, थांबा ये. थांबा. अरे कसला फोटो, बाजूला हो रे बाबा. फोटो तरी काढू द्या. तू कोकणी राणी दिसत नाही. चल जाऊया इथून. अरे इथून कुठे वेडायस का? चल. हो आलाच हा तर काढा आमचा फोटो. तुमचा फोटो काढतो की. फोटो काढतो आणि त्याला हार घालतो. अरे कोण दरवाजा उघडा. अरे कोण आहे का बाहेर? दरवाजा उघडा. अरे तू अजून तयार झाला नाही. आम्ही लगेच तयारी करतो. आम्ही तयारी करू. चला, 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 तयारी करू. आम्ही करतो लगेच तयारी. हा? तुम्ही कपडे का काढले? अरे कपडे. तुम्ही माझे कपडे का काढले? आज मी अरे कशाला काय करता मला काही कळत नाही. केवढा बोलत होता यार. अरे तू झोपला का गेला? तू पुढे हो. फक्त बेशुद्ध पडलाय. चल 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 जाऊया जाऊया. राणी घेऊन अरे सेल्फी सेल्फी काय चाललंय? सेल्फी काय? सेल्फी सेल्फी आतमध्ये पडली की कुल्फी. यांचा सेल्फी. बेशुद्ध पडलाय तो. फक्त काळजी करू नकोस. बेशुद्ध पडला. आम्ही चेकिंग केलंय त्याचं. हा 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 पाणी टाक, पाणी टाक. हा. अरे माझ्यावर नाही रे, त्याच्या चेहऱ्यावर टाक. हा. शिंपडू, शिंपडू पाणी. बेशुद्ध कोण पडलंय? शिंपड शिंपड. अच्छा म्हणजे ग्लासा सकट फेकून मारू. काही गरज नाहीये. शिंपड फक्त थोडंसं पाणी. शिंपडले शिंपडले हा. शिंपडले का पडले का शिंपडलेले. हा, हे काय पडलेले उठले कारण पाणी शिंपडले. हा. तुम्हाला सोडणार ना. आय विल किल यू. अहो किती वेळ घटिका बळत आली आहे. यांना काय वेळेचं बंधनच नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स. तुझी तयारी झालेली नाही अजून. आपण खाली जाऊया. आपण असंच लग्न करूया. मुहूर्त टाळायला नको. बस रिलॅक्स. धन्यवाद. अरे अरे काय चालू काय वेडा आहे काय अहो बाबा सॅमचं लग्न तर झालं. आता माझ्याशी कोण लग्न करणार? तुझ्यासाठी नवरा शोधायचा म्हणजे आता मंगळावर जायला लागेल. पकडला, उचलला. अरे याला उचलला. मजा याची. नवरीने नवऱ्याला पळवला. अहो तुम्ही समजावा ना त्यांना. बोला ना. अहो पैसे पैसे लावून द्या, जरा तर लावून द्या. अरे काय उचल बागडी खेळता का माझ्या बरोबर? या रोड रोड शिकून लग्न करता का कधी? केशवाय नमः, माधवाय नमः, इष्टदेवताय नमः, मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ ए तू जा रे तिकडे. तू वरती बघ रे. ए चल ना. खरं सांगतो मी त्या मुलीला भेटलो सुद्धा नाहीये कधी. मी कधीच, मला माहित नाही ती काय मुलगी कोण मला आहे. कशाला अगं, खरं विचार कर. आता माझी सटकली रे. तू गेलास. कशा झालं खरं बोलायचं? अगं, मी मला कुठं नाही चिंता बोलत बोलायचं. आहे. अच्छा एक मिनिट. हे बास झालं. इनफ इज इनफ. आय लव्ह यू सिरियसली. मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. अरे एक थांबा. सगळे जागच्या जागी उभे राहा. मी सांगतो काय गडबड आहे ती. महिने मला एक सांग, या दोघांपैकी तुझा सुरेश कोण आहे? हा काय इकडं? अहो असं काय करताय साहेब? तुम्हाला तर माहितीच आहे मीच सुरेश ना. हे बघा मी सुरेश. आणि तो अरे सॅम
हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे आजपर्यंत माझा जुळा भाऊ आहे अशी मी फक्त थाप मारायचो. बॉस मी सॅमच आहे, अमर नाही. आणि ऍक्च्युली तुम्हाला हेच सांगायला मी इथे आलो होतो. अय्या किती छान. सेम पण माझा डुप्लिकेट तर खरोखरच पैदा झालाय. सेम टू सेम. हं? साहेब ते सगळं आता कळलं. ए मामा, तुझी वाकडी नजर जर सुरेशवर पडली ना तर एका फोन मध्ये मी तुला खडी फोडायला जेल मध्ये पाठवीन म्हणून समज. चला चला चला. साहेब चुकलं. धन्यवाद साहेब. आय एम सॉरी डॅड. व्हॉट सॉरी? तू मला फसवलंस हं? पण मी तुझा बाप आहे, तू विसरलीस. एकापेक्षा एक थापा मारणाऱ्या सॅमवर विश्वास ठेवणं अशक्य होतं. पण मी जेव्हा त्याचा रिंगटोन ऐकला ना तेव्हा माझी खात्री पटली की हा अमर नसून सॅम आहे. म्हणजे तुम्हाला आधीपासून हे माहित होतं? पण मी माझ्या लाडक्या बेटीसाठी गप्प राहायचं ठरवलं. मग हा सुरेश तुम्हाला कुठे सापडला? हा तो निव्वळ योगायोग आहे. शेवटी मी तुमच्या प्रेमाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तुम्ही एवढी काळजी करता आणि मी तुमच्याशी अशी वागले. आय एम सॉरी. काय हरकत नाही. पण एक सांगू तुला, मी एका मोठ्या जबाबदारीतून मोकळा झालो आहे. मी नक्की सांगतो तुला, हा सॅम तुला सुखात ठेवेल. सॉरी बॉस. मला माहितीये मी आजपर्यंत खूप चुकलो. पण आता मी बदललोय. मी तुमचा विश्वास नाही म्हणणार. मी प्रियाला खरंच खूप सुखी ठेवेन. थँक्यू डॅड. माझ्या हृदयात समजे